मनसेसोबतच्या युतीची चर्चा व्यासपीठावरून का करता? मवियासोबत जाताना नगरसेवकांना विचारलं होतं का? संभाव्य शिवसेना उभाटासोबतच्या युतीवर मनसेचे सवाल उपस्थित केल्याची सूत्रांची माहिती. बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही. कालच्या जाहीर सभेतून ठाकरेंनी केलेल्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार. कोणत्याही भाषेची सक्ती करणं योग्य नाही, मात्र हिंदी शिकणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानंतर शरद पवारांचं भाष्य. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अजूनही निर्णय नाही, मात्र मवियाने एकत्र लढावा असा विचार. तर काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चेने निर्णय घेऊ, शरद पवारांचं भाष्य. जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंची भेट होणार, मात्र भेटीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही, खडसेंकडून स्पष्टीकरण. पवार कुटुंबीय पुन्हा एकाच मंचावर. विद्याप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित AI करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात पवार कुटुंबीय एकत्र. युद्धाच्या 8व्या दिवशी इराणचे इस्रायलवर मिसाईल हल्ले. मायक्रोसॉफ्ट समवेत अनेक मोठ्या IT कंपन्यांच्या इमारतींचं मोठं नुकसान. हल्ल्यात एअरबेसलाही बनवलं लक्ष्य. इराण इस्रायल युद्धावर अमेरिकेचं मोठं वक्तव्य. तोडगा काढण्यासाठी इराणला देणार 2 आठवड्यांचा कालावधी. तर काही तासातच अमेरिका युद्धात उतरणार असल्याचं इस्रायली अधिकाऱ्यांचा दावा. विमानांच्या देखभाल दुरुस्तीमुळे एअर इंडियाच्या 8 फ्लाईट रद्द. मेलबर्न, दुबईबरोबरच हैदराबाद आणि मुंबईला जाणाऱ्या काही फ्लाईट्स रद्द. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा. मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी होणार रवाना. पुण्यात भाविक अनुभवणार भक्तिसागराचा अनोखा संगम. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात. सिक्कीमच्या नाथुला या ठिकाणाहून पहिल्या पथकाची रवानगी.